श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारलं, महाराज, वृत्रासूर एवढा भयावह राक्षस, पण भगवंताच्या चरणकमलाची भक्ती त्याला प्राप्त झाली, याच्या मागचं कारण सांगा. त्यावेळेला शुकाचार्यांनी एक दिव्य इतिहास त्याला सांगायला सुरुवात केली की चित्रकेतू राजा संतती नव्हती म्हणून दुःखी होता. एक दिवस याच्या घरी अंगिरा ऋषी आले. अंगिरा ऋषींनी याला दुःखाचं कारण विचारलं. त्यावेळेला हात जोडून यांनी आपल्याला संतती नसल्याचं सांगितलं. ज्या वेळेला आपल्याला दुस्तर नरकामधून तरुण जाण्यासाठी संतती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यावेळेला चित्रकेतूची ही प्रार्थना ऐकून सर्व समर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिरांनी त्वष्टा देवता असलेला चरू शिजवून त्याने त्वष्टा देवताला उद्देशून हवन केलं. राजा चित्रकेतूच्या राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सद्गुण संपन्न महाराणी कृतद्युती होती. महर्षी अंगिरांनी तिला यज्ञाचा हा प्रसाद दिला. राजा चित्रकेतूला ते म्हणाले, राजा, तुला एक पुत्र होईल, तो तुला आनंद आणि शोक दोन्हीही देईल. असं म्हणून अंगिरा ऋषी निघून गेले. जसं कृतिकेने आपल्या गर्भामध्ये अग्निकुमाराला धारण केलं, तसंच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतद्युतीने चित्रकेतूपासून गर्भधारण केला. राजा शूरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतद्युतीचा गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढायला लागला. यथकाल उपावृत्ते कुमार समजायत जनयन शूरसेनानां शृण्वतां परमां मुदम. त्यानंतर योग्य वेळी एक पुत्र प्राप्त झाला. त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदित झाली. आनंदित झालेल्या राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रालंकार धारण केले. नंतर द्विजांसन्निध स्वस्ती पुण्यहा वाचन करून आशीर्वचन घेऊन पुत्राचा जात कर्मसंस्कार केला. त्याने त्या विद्वानांना तेभ्यो हिरण्यम रजतम वासांस्याभरणानि च, सोनं, चांदी, वस्त्र, अलंकार, गावं, घोडे, हत्ती आणि 60 कोटी गायी दान केल्या. बघा मंडळी, आपल्याकडे एक पेढासुद्धा कोणी लवकर आणून देत नाही. आपण जर म्हणलं तुम्हाला नातू झाला ना, त्यांनी पहिलं मग पेढा, म्हणलं मागेच वाटणं झाले, आता खूप दिवस झाले त्या गोष्टीला. बघा, राजाने पुत्रप्राप्तीच्या आनंदाने एवढा मोठा दानधर्म केला. ज्याप्रमाणे मेघ सर्व जीवांचे मनोरथ पूर्ण करतात, त्याप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन, यश आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्यांनी मागितल्या त्या वस्तू देऊन टाकल्या. जसं कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळालं तर त्याविषयी विशेष प्रेम वाटतं, तसं मोठ्या कष्टाने प्राप्त झालेल्या त्या पुत्राविषयी चित्रकेतूला दिवसेंदिवस अधिक प्रेम वाटू लागलं. माता कृतद्युतीला सुद्धा आपल्या पुत्राविषयी मोह उत्पन्न झाला. अत्यंत स्नेह वाटायला लागला. पण तिच्या सवतींच्या मनात पुत्रकामनेमुळे अधिकच मत्सर निर्माण झाला. रोज बाळाचे लाड करणाऱ्या चित्रकेतूचे बाळाची आई कृतद्युतीवरील जितके प्रेम होते तितकेच दुसऱ्या राण्यांवर राहिलं नाही. साहजिक आहे की आता हिच्यापासून त्याला पुत्रप्राप्ती झाली होती. त्या राण्या एकतर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या आणि आता राजा आपली उपेक्षा करतो, राजा आपला द्वेष करतो म्हणून
त्या व्यथेने स्वतःचा धिक्कार करीत त्या मत्सराने मनातल्या मनात जळू लागल्या. त्या आपापसात चर्चा करायला लागल्या. त्या म्हणायला लागल्या, खरंच ग, आपल्या जन्माचा काही उपयोग नाही. पुत्रहीन पापी स्त्री, खरंच सगळेजण तिची उपेक्षा करतात. तिचा पतीसुद्धा तिचा मान ठेवत नाही. काय ग उपयोग त्या जन्माचा. एकमेकांमध्ये विचार करायला लागल्या, अगं आपल्यापेक्षा दासी बऱ्यात, त्यांना तरी राजा नीट बोलतो, आपल्याशी आता राजा बोलत सुद्धा नाही. अशा रीतीने आपल्या सवतीला पुत्र झालेला पाहून त्या राण्या मनातल्या मनामध्ये जळायला लागल्या. म्हणून त्यांच्या मनात कृतद्युतीबद्दल अत्यंत द्वेष निर्माण झाला. द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झाली. त्यांच्या अंतःकरणात क्रूरता निर्माण झाली. त्यांना पतीचा पुत्रस्नेह सहन झाला नाही, म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला एक दिवस विष पाजलं. विष पाजल्याबरोबर काय हो मंडळी, सवतींच्या या घोर कृत्याच्या कृतद्युतीला काहीच पत्ता नव्हता. बाळ झोपलेलं आहे असं वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत होती. शयानं सुचिरं बाल मुपधार्य मनीषिती पुत्रमानय मे भद्रे एति धात्री मचोदयत. बाळ बराच वेळ झोपला आहे असं पाहून राणी आपल्या सेविकेला म्हणाली, बाई ग, माझ्या लाडक्याला घेऊन ये ग. झोपी गेलेल्या त्या बालकाजवळ जाऊन दाईनी पाहिलं तर त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या उलट्या झालेल्या होत्या. प्राण, इंद्रिय आणि जीवात्मा हे त्याच्या शरीराला सोडून गेले होते. हे पाहताच मोठमोठ्याने ती दाई ओरडायला लागली, घात झाला, घात झाला, घात झाला, म्हणून ती जमिनीवर कोसळली. दाई दोन्ही हातांनी छाती बडवीत किंचाळून मोठमोठ्याने रडू लागली. तिचं रडणं ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन पाहते तर तिचा मुलगा अकस्मात मरण पावलेला. पोटात गोळा उठला तिच्या. अत्यंत शोकामुळे ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. तिचे केस विस्कटले आणि शरीरावर वस्त्र अस्ताव्यस्त झाले. महाराणीचं रडणं ऐकून अंतःपुरातील सर्व स्त्री पुरुष तिथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुःखी होऊन रडू लागले. विष देणाऱ्या राण्यासुद्धा तिथे येऊन रडण्याचे नाटक करायला लागल्या. चित्रकेतूने पुत्राचा अकारण मृत्यू झालेला ऐकलं. अत्यंत स्नेहामुळे वाढवलेल्या शोकावेगाने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली. तो हळूहळू मंत्री आणि इतरांना आवाज देऊ लागला. हात जोडून सगळ्यांकडे याचना करू लागला, माझ्या मुलाला वाचवा, मुलाला वाचवा. मूर्छित होऊन त्याच्या पायाशी पडला. तो सुस्कारे टाकू लागला. त्याचे केस आणि वस्त्र अगदी बिलकुल सगळीकडे दानाधीन अवस्था झाली. अश्रू आवेशाने झालेला त्याचा गळा दाटून यायला लागला. तोंडातनं शब्द फुटत नव्हते. आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निरनिराळ्या तऱ्हेने विलाप करू लागली. त्यांचं हे दुःख पाहून मंत्री आणि लोकसुद्धा शोकाकुल झाले. महाराणीच्या डोळ्यातून काजळ मिश्रित अश्रू वाहत होते. शोकात डुंबून ती वारंवार म्हणत होती, हे विधात्या, तू खरोखरच अतिशय क्रूर आहेस. आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतो. वृद्ध लोक जिवंत राहतात आणि मुलं मरतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुझ्या स्वभावात खरोखरच अशी कशी विसंगती आहे. आणि अशा प्रकारची विसंगती असलेला तू जीवांचा कायमचा शत्रू आहेस. जगात प्राण्यांच्या जीवन मरणाचा काही क्रम राहिला नाही. ते आपल्या प्रारब्धानुसार जन्मतील आणि मरतील. तुझी सृष्टी वाढवण्यासाठी तू नातलगांमध्ये स्नेहबंधन निर्माण केले, पण अशा प्रकारे वागून तू आपलाच केलेला नियम स्वतः मोडतोय. बाळा, तुझ्याविन मी अनाथ आणि दीन होऊन राहिले आहे. बाळाला आवळून धरतीये, रडतीये, मोठमोठ्याने रडतीये. तू मला असं सोडून जाऊ नको. पहा तरी तुझे वडील तुझ्या वियोगाने किती शोकाकुल झाले. तुझ्यामुळे संतनी नसलेल्या तरण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू शकत होतो. अरे तुझ्या निर्दय यमाबरोबर दूर जाऊ नको रे, जाऊ नको. माझ्या लाडक्या राजकुमारा, उठ. तुझे बालमित्र तुला खेळायला बोलवत आहेत. तुला झोपून पुष्कळ वेळ झाला बाळा, उठ. आता तुला भूक लागली असेल, काहीतरी खा, माझं दूध पी आणि माझ्या नातलगांचा शोक दूर कर रे.
माझ्या लाडक्या, आज मला अभागिनीला तुझ्या मुखकमलावर ते भोळे भाबडे हास्य आणि तुझं ते आनंदाने पाहणं दिसत नाही रे बाळा. आज मला तुझं ते गोड बोलणं ऐकू येत नाही आहे. निष्ठुर्यम, तुला खरोखरच त्या परलोकात घेऊन गेलाय का रे? जिथून कुणीच परत येत नाही तिथे गेलास का रे बाळा? खूप शोक करते, खूप शोक करते आहे. शुकाचार्य म्हणतायत, राजा, आपली राणी आपल्या मृत पुत्रासाठी अशी निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत संतप्त होऊन ओक्साबोक्षी रडायला लागला. राजा राणीच्या अशा विलाप करण्याने बरोबरचे स्त्री पुरुषसुद्धा दुःखी होऊन रडू लागले. अशा प्रकारे सर्व नगरीच शोकाने निस्पीत झाली. चित्रकेतू पुत्र शोकाने बेशुद्ध झाला. त्याची समजूत घालणारं कोणी राहिलं नाही असं पाहून नारदांसह अंगिरा ऋषी तिथे आले. अंगिरा ऋषी आले. राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून राजा पाहिला. त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजवू लागले. ते म्हणाले, राजा, कोयम स्यात् तव राजेंद्र भवान यमनुशोचति त्वंचास्य कतमः सृष्टौ पुरे दानिमतः परम. ज्यांच्यासाठी तू इतका शोक करतोय तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता? तू त्याचा कोण होता? आणि पुढच्या जन्मात तर त्याच्याशी तुझा काय संबंध राहणार आहे? अरे, ज्याप्रमाणे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात, त्याप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणी एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात. यथा धानुस्वै धाना भवन्ति न भवन्ति च एवं भूतेषु भूतानि चोदितानि शमायया. जसं बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, त्याप्रमाणे भगवंताच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्टही होतात. राजा, देहेन देहिनो राजन देहात् देहोभिजायते बीजादेव यथा बीजम देह्यर्थ इव शाश्वतः. एका बीजापासून दुसरं बीज उत्पन्न होतं, त्याप्रमाणे माता पित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो. घटादी कार्यांमध्ये माती जशी नित्य, तसा देहात राहणारा आत्मा नित्य आहे. ज्याप्रमाणे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक आहे, त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्येही देही आणि देह या प्रकारचा भेदसुद्धा अनादी अविद्येने कल्पिलेला आहे. राजा, शोक करू नको. शुकाचार्य म्हणतात, राजा, जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली तेव्हा शोकाने म्लान झालेला राजा मुख हाताने पुसून त्या दोघांना म्हणायला लागला, आपण दोघेही ज्ञानी आणि श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेशात लपवून इथे कोण आला आहात? भगवंताचे ब्रह्मवेत्ते भक्त माझ्यासारख्या विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखे वेश करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरत असतात. सनतकुमार, नारद, ऋभू, अंगिरा, देवल, असित, अपांतर, व्यास, मार्कंडेय, गौतम, वशिष्ठ, भगवान परशुराम, कपिल, शुक, दुर्वास, याज्ञवल्क्य, जातुकर्ण्य, आरुणी, रोशन, च्यवन, दत्तात्रेय, आसुरी, पतंजली, वेदशिरा, बौद्धमुनी, पंचशिरा, हिरण्यनाभ, कौसल्य, श्रुतदेव, ऋतध्वज, दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर अखंड विहार करत असतात. हे स्वामींनो, मी विषयभोगात आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे. आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावं. असं म्हटल्यावरती अंगिरा मुनींनी काय उपदेश केला, कशा प्रकारे राजाला शोकातून बाहेर आणलं आणि काय घटना घडली, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.